वर्षांच्या धामधुमीनंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आलेला आहे। उद्या गणेश विसर्जन होत आहे। गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पुण्यामधलं जे काही नियोजन आहे हे सगळंच नियोजन आता पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। मी आता लक्ष्मी रोडला उभी आहे, माझ्या मागे बेलबाग चौक आहे आणि आता लक्ष्मी रोडचा हा जो पॉइंट आहे हुजूरपागा शाळेच्या इथला आपण बघतो, इथपासूनच सगळीकडे पुणे पोलिसांच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने सगळीच तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पुढे बेलबाग चौक आहे, जिथून पहिला मानाचा गणपती अर्थात कसबा गणपती, तिथून पाठचे सगळेच मानाचे गणपती आणि मोठे गणपती हे याच मार्गाने जात असतात। त्या अनुषंगाने आपण बघतोय की आताच पासूनच खरं तर या ठिकाणी बॅरिगेटिंग करून ठेवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हे बॅरिगेटिंग गणेशोत्सवाचे जवळपास 10 ही दिवस असतं, मात्र एखाद दोन टू व्हीलर्स वगैरे या ठिकाणून सोडल्या जातात। मात्र आता जर आपण पाहिलं तर उद्याच्या अनुषंगाने संपूर्ण बॅरिगेटिंग केलेलं आहे। बेलबाग चौकापासून खाली येणाऱ्या ज्या सगळ्या मिरवणुका आहेत त्या मिरवणुकांसाठी रस्त्यांवरचं अतिक्रमण काढणं असेल किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेची कामं चालू झालेली आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ज्या आपण बघतो की मिरवणुका जातात, या मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने मोठमोठे स्टेज टाकण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर या सगळ्या स्टेजवरती बसून अनाउन्समेंट करण्यासाठीची सुद्धा नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे। तशा पद्धतीची तयारी सुद्धा सगळी पोलिसांकडून झालेली पाहायला मिळते। महत्त्वाचे जे चौक आहेत या सगळ्याच महत्त्वाच्या चौकांमध्ये अशा पद्धतीने हे बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्टेज सुद्धा टाकण्यात आले जेणेकरून या मिरवणुका नेमक्या कशा जायला पाहिजेत, कुठून जायला पाहिजेत अशी सगळीच घोषणा जी आहे ती या ठिकाणून दिली जाणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या मिरवणुका पुढे जाण्यासाठी रस्ता रिकामा करणं असेल हे सगळं केलं जात आहे। उद्या कुठल्याही पद्धतीची अतिक्रमण राहू नयेत या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा तयारी चालू झाली आहे। पोलिसांचा जो बंदोबस्त ऑन द स्पॉट तैनात केला जाणार आहे त्यापैकी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हा ऑलरेडी लागायला सुरुवात झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीने संपूर्ण लक्ष्मी रोडवरचं नियोजन जे आहे ते असलेलं पाहायला मिळतंय। गणेश विसर्जन मिरवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी पुणे पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत, निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत। लक्ष्मी रोडवरच्या आत्ता जर आपण सगळा हा माहोल पाहिला तर गणपतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे अजूनही पब्लिक मोठ्या संख्येने बाहेर पडलेला आहे। गणपती पगड्यासाठीची ही सगळी गर्दी आहे, मात्र जसं जसा दिवस संपत जाणार आहे तशा पद्धतीने या बाजूचं सगळंच जे आपल्याला अतिक्रमण किंवा पार्किंगला लावलेल्या गाड्या आहेत या सगळ्या गाड्या काढून घेतल्या जातील। ठिकठिकाणी आता जिथपर्यंत बॅरिगेटिंग झालेलं नाहीये तिथे पण बॅरिगेटिंग होईल। त्याचबरोबर ही जी दुकानं उघडी आहेत ही सगळी दुकानं पुढचे 2 दिवस बंद राहणार आहेत। अतिक्रमण करून काहींनी जे स्टॉल्स वगैरे टाकलेले आहेत ते सुद्धा सगळे हटवले जातील। त्याचबरोबर मागे जर पण पाहिलं तर एक गणेश मंडळ आहे, त्यांचा स्टेज आहे, अशा पद्धतीचे स्टेज असतील किंवा मग ज्या मंडळांनी देखावे साकारलेले आहेत हे देखावे जर या मिरवणुकांमध्ये कुठे आडवे येत असतील तर तसे सुद्धा सगळे देखावे जे आहेत ते हलवले जाणार आहेत आणि त्यानंतर या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सगळ्या अगदी नीट पार पडाव्यात किंवा कुठलाही अडथळा येऊ नये अशा पद्धतीने सगळं नियोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर पुण्यातले हे सगळेच महत्त्वाचे रोड अर्थात लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड आहे, अशा केळकर रोड आहे, त्याचबरोबर मोठे मानाचे गणपती ज्या भागांमध्ये आहेत तो सगळाच भाग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे अर्थातच। त्यामुळे पुणेकरांनी अशा पद्धतीच्या कुठल्याही रोडवरती कुठलीही वाहनं आणू नयेत हे स्ट्रिक्टली पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। निर्बंधांचं जर उल्लंघन झालं तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली जाणार आहे, मग ते गणेश मंडळ असो किंवा मग सर्वसामान्य पुणेकर असो। गणेश मंडळांसाठी सुद्धा एक मंडळ जास्तीत जास्त 2 पथकाचा नियम आहे आणि त्याचबरोबर केवळ वादक आणि सहाय्यक असे सगळे मिळून 60च लोकांचं एक पथक असायला हवंय अशा पद्धतीचं नियोजन झालंय। पथक किंवा डीजे दोन्हीपैकी एकच लावायचंय असं सुद्धा ठरलेलं आहे। हा जो लक्ष्मी रोड आहे हा लक्ष्मी रोड गणेश विसर्जन मिरवणुकांमधला सगळ्यात महत्त्वाचा रोड असल्या कारणाने लक्ष्मी रोडवरचीच विसर्जन मिरवणूक ही पटपट पार पडावी यासाठी पोलिसांकडून हे सगळे निर्बंध जे आहेत ते घालून देण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांकडून अशा पद्धतीचे फ्लेक्स जे आहेत ते उद्या सकाळपर्यंत खरं तर आज रात्रीमध्ये उभारले जातील। यामध्ये
येणाऱ्या सगळ्याच भाविकांनी काय करावं, काय करू नये, जर असं कुठली आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कुणाला संपर्क करायचा आहे, असं सगळ्याच सूचना देणारे हे सगळे फलक सुद्धा संपूर्ण लक्ष्मी रोडवर, टिळक रोडवर, कुमठेकर रोडवर आणि केळकर रोडवरती लावलेले असणार आहेत। पुणे पोलिसांचा जवळपास 2,500पेक्षा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। यामध्ये होमगार्ड आहेत, पोलीस हवालदार आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ पोलिसांची संख्या सुद्धा यंदाच्या वर्षी वाढवलेली आहे। लक्ष्मी रोडचं सगळं नियोजन परफेक्ट व्हावं यासाठी हे सगळं केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नियोजन तर सगळं झालेलं आहे। वेळ आहे की उद्या सकाळी गणपती बाप्पा, कसब्याचा गणपती अर्थात मानाचा पहिला गणपती हा बेलबाग चौकात येईल। 9:30 वाजता हा गणपती तिथे येणार आहे। अर्ध्या तासाच्या टप्प्याने मानाचे सगळेच गणपती त्या ठिकाणी येतील आणि जवळपास 4:30 ते 5 वाजता अलका चौकातून पुढे जाऊन हे सगळेच मानाचे गणपती या लक्ष्मी रोडवरून क्रॉस होऊन मग पुढे विसर्जित होताना पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।